नमस्कार, आज आपण बनवणार आहोत झटपट, सोपा आणि खमंग असा कोलंबी मसाले भात। हा रेसिपी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। कोलंबी मसाले भात बनवण्यासाठी इकडे मी कोलंबी स्वच्छ साफ करून आतला काळा धागा असतो तो पण काढून टाकलेला आहे आणि 3 ते 4 वेळा पाण्याने धुवून घेतलाय। आता त्याला अर्ध्या लिंबाचा रस, लाल तिखट अर्धा चमचा, हळद पाव चमचा, अर्धा चमचा मीठ हे सगळं लावून व्यवस्थित कोलंबीला 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। कोलंबीला व्यवस्थित मसाले मीठ लावेपर्यंत आपण भात बनवून घेऊया। त्यासाठी मी घरात जो आपल्याकडे तांदूळ असतो तोच घेतलेला आहे। 1 ग्लास घेतलाय, ते 2 ते 3 वेळा धुवून हे बघा त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तुम्ही बासमती तांदूळ घेतला तरी चालेल आणि त्यामध्ये जे तुमच्या जवळ जे असतील ते खडे मसाले टाकायचे आहेत आणि कुकरच्या मी 3 शिट्ट्या करून घेते। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टोपात पण बनवून घेऊ शकता। भात मी बनवून घेतलेला आहे। आता कोलंबी मसाले भात बनवायला घेऊया। त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि 5 चमचे मी तेल टाकलेलं आहे आणि इकडे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि कढीपत्ता थोडासा घेतलेला आहे। इकडे आता तेल गरम झालेलं आहे, कांदा टाकूया आणि कांदा तेलात व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। हा बघा कांदा व्यवस्थित असा तेलामध्ये भाजून घेतलाय। आता टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो पण नरम व्हायला द्यायचा आहे आणि त्याचबरोबर मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकत आहे, ती पण टोमॅटो बरोबर तेलात परतून घ्यायची आहे। मसालेदार, चविष्ट आणि सुटसुटीत पद्धतीने बनवणारा हा भात एकदा करून पहा। कोलंबीचा स्वाद आणि मसाल्याचा तिखट झणझणीत स्वाद यामुळे हा भात सगळ्यांनाच नक्की आवडेल। यामध्ये मी 1 चमचा छोटा पुदिना चटणी टाकत आहे। तुमच्याजवळ असेल तर तुम्ही टाका किंवा पुदिन्याची पानं टाकलात तरी चालेल। आता मसाले टाकूया। त्यासाठी मी मालवणी मसाला किंवा घरगुती मसाला तुमच्याजवळ जो असेल तो टाकायचा आहे 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, धने जिरे पूड 1 चमचा आणि गरम मसाला 1 चमचा टाकलेला आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून त्याला तेल सुटायला द्यायचं आहे। तेल सुटलं की कोलंबी टाकायची आहे आणि कोलंबी मसाल्यात व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। मसाल्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता, तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट पाहिजे त्या प्रमाणात। हे बघा मसाल्यात परतल्यावरती थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं आहे आणि वाफेवर 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। 4 ते 5 मिनिटं झाल्यावर झाकण काढून चमच्याने परतून घ्यायची आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटं अशीच शिजवून घ्यायची आहे। हे बघा कोलंबी आपली शिजलेली आहे। यामध्ये मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे, वाफेवरच शिजवून घेतली आहे। आता त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकला आहे, ते व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपण जो भात बनवून घेतलेला आहे तो टाकायचा आहे त्यामध्ये आणि कोलंबी आणि मसाल्यामध्ये भात व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने सांगितली आहे, त्यामुळे तुम्ही घरी सहज बनवू शकता। हा बघा व्यवस्थित असा मिक्स करून झाल्यावरती पुन्हा 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती झाकण ठेवून द्यायचं आहे। हा बघा मस्त असा झटपट तयार होणारा कोलंबी भात बनवून तयार आहे। ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा आणि अशाच सोप्या चविष्ट रेसिपीसाठी माझ्या कविता स्वयंपाकघरला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया एका स्वादिष्ट रेसिपीसह।